आली रे पहाट झाली, शाळा अन घरात आली, नवतेचे गाणे गाऊया चला. किलबिलत्या पाखरांना ज्ञानाचे पंख लावू, विद्येचा दारी फुलवूया मळा. नव्या युगाची ही गंगा ज्ञानाची ही आली रे आली घरा. माझा टीव्ही माझी शाळा, माझा टीव्ही माझी शाळा, माझा टीव्ही माझी शाळा. नमस्कार, मी शंकर यादव, प्रभारी प्रशासन अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती करवीर, जिल्हा परिषद कोल्हापूर. मी आपल्यासमोर कोविड-19च्या या महामारीच्या कालावधीमध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज आपल्याला माहिती आहे की शाळा बंद परंतु शिक्षण चालू हा उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत सुरू आहे. त्या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. या उपक्रमांतर्गत अँड्रॉइड मोबाईलच्या द्वारे ऑनलाईन शिक्षण आम्ही देतो आहोत. काही ठिकाणी समूह अध्यापन प्रक्रिया आम्ही राबवत आहोत. काही ठिकाणी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ग्रहभेटी घेतल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नवीन शैक्षणिक मालिका कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व पंचायत समिती शिक्षण विभाग करवीर, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून आम्ही नव्याने शैक्षणिक मालिका आपल्यासमोर चॅनेल यसच्या आपल्या या लोकप्रिय चॅनेलवरून, चॅनेल बी या आपल्या लोकप्रिय चॅनेलवरून आपणासमोर आम्ही घेऊन येतो आहोत. या शैक्षणिक मालिकेचं नाव आहे माझा टीव्ही माझी शाळा. मित्रो, या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो की इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उर्दू माध्यमासहित आम्ही नियमित अध्यापन करणार आहोत आणि इयत्ता 8वीचं शिष्यवृत्ती परीक्षेच्या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. मी या निमित्तानं सर्व विद्यार्थी मित्रांना, शिक्षक बंधू भगिनींना आणि पालक मित्रांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना या शैक्षणिक मालिकेचा माझा टीव्ही माझी शाळा या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपला टीव्ही आपण आपल्या शैक्षणिक विभागामार्फत दिलेल्या वेळापत्रकानुसार आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, ही आपल्यासमोर मी विनंती करतो. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी व सर्व मान्यवर वरिष्ठ अधिकारी यांचं बहुमोल असं मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळालेली आहे. याच्याबरोबरच मी अजून अभिमानानं आपल्यासमोर सांगू इच्छितो की कोल्हापूर महानगरपालिकाकडील प्राथमिक शिक्षक व पंचायत समिती करवीरकडील प्राथमिक शिक्षक यांनी अतिशय आनंदानं या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार बालमित्रांनो, पूर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी आपल्याला तयारी करत असतेवेळी बुद्धिमत्ता या विषयाची तयारी करत असताना अतिशय कौशल्य, बुद्धीचं कौशल्यपणाला लागतं, म्हणून या विषयाला बुद्धिमत्ता असं नाव देण्यात आलेलं आहे. बुद्धिमत्ता या विषयाचं वैशिष्ट्य असं आहे की या विषयामध्ये येणारे जे प्रश्न आहेत, ह्या कोणत्याही प्रश्नाला निश्चित अशी पद्धत नसते. प्रश्नकर्त्यानं जी पद्धत तयार केलेली असते ती पद्धत आपल्याला एका मिनिटामध्ये शोधून त्या उत्तरापर्यंत जायचं असतं. म्हणून बुद्धिमत्ता हा विषय तुमचं भविष्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं बाळकडू ह्या विषयातून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळत असतं. म्हणून शालेय जीवनामध्ये ह्या विद्यार्थ्याला या विषयाला खूप खूप असं महत्व आहे आणि या विषयातून विद्यार्थ्याचं प्रसंगावधान, निर्णय क्षमता हे जे कौशल्य आहे हे कौशल्य पणाला लागतं आणि या कौशल्याचा विकास होतो आणि भारतीय सेनेमध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर ह्या विषयाची कास धरली पाहिजे आणि या विषयाचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तर उद्याच्या परीक्षेमध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत त्या काही निवडक असे प्रश्न मी आपल्या समोर ठेवत आहे. यामध्ये हा प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे. प्रश्न कसा आहे पहा, एका दोऱ्याला अनुक्रमे तांबडा, पिवळा, निळा, जांभळा, पांढरा व केसरी याप्रमाणे 150
पताका लावलेली आहे आणि त्या 150 पताकामध्ये जांभळ्या रंगाची पताका कोणत्या क्रमांकावर असणार नाही असा प्रश्न केलेला आहे. हा प्रश्न वाचल्यानंतर हा प्रश्न सोडवायचा कसा, याची निश्चित पद्धत कोणती, याचं निश्चित सूत्र कोणतं हे आपल्याला माहित नसतं. पण यामध्ये निश्चितपणे जी प्राथमिक क्रियामधली कोणती क्रिया यामध्ये दडलेली आहे हे विद्यार्थ्याला प्रश्न वाचता वाचता ओळखता आलं पाहिजे. तर यामध्ये भागाकार हा कॉन्सेप्ट काय झालेला आहे, लपलेला आहे. 150 पताका आहेत. 150 पताकामध्ये 7 रंगाच्या पताका लावलेत. म्हणजे याचा अर्थ त्या पताकामध्ये 7 पताकांचे गट तयार केलेत आणि गट तयार करणे म्हणजेच भागाकार करणं. म्हणून पताका किती रंगाचे आहेत किंवा ध्वज किती रंगाचे आहेत अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण मापन करणं गरजेचं आहे. 7 पताका आलेले आहेत. तर 150 मध्ये 7 पताकांचे किती गट तयार झाले हे पाहण्यासाठी 150 ला पहिल्यांदा 7 ने भागलं आणि 21 पताका 21 गट तयार झाले आणि त्यामध्ये बाकी 3 उरले, बाकी 3 शिल्लक राहिली. तर 21 गट तयार झाले. म्हणून काय करायचं, ह्या पर्यायाला 21 ने भागायचं आहे. आणि यामध्ये जांभळा रंग हा 5व्या क्रमांकावर आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकावर हा जांभळा रंग आहे. म्हणून काय करायचं आहे की 21 न ह्या पर्यायाला भागायचं आहे. 21 त्रिक 63, बाकी 5 राहिली. म्हणून 68 क्रमांकावरती पताका आलेली आहे. 21 चौक 84, बाकी 5 राहिली. या ठिकाणी पण जांभळ्या रंगाची पताका आलेली आहे. आणि ते 115 आणि 194 ला भागल्यानंतर बाकी 5 शिल्लक राहत नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 वरती काय झालेला आहे, त्या ठिकाणी जांभळ्या रंगाची पताका आलेली नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न जर तुम्ही अभ्यास केला तर उत्तर निश्चितपणे उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो. सर नेक्स्ट. त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये दुसरं गणित आपल्या समोर मी ठेवत आहे. नदीचा प्रवाह ताशी 4 किलोमीटर तर नावेचा प्रवाह ताशी 12 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास वेळ लागतो. तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल. तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा नाव नदीच्या प्रवाहाच्या बरोबर जाणार आहे त्यावेळी नावेचा वेग 12 किलोमीटर ताशी आणि नदीचा वेग ताशी 4 किलोमीटर, या दोन्हींची बेरीज होते त्यामुळे वेग वाढतो. म्हणून या ठिकाणी एकूण अंतर काढत असताना वेग गुणिले वेळ हे जे आपलं बेसिक सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग केलाय. इथं 16 वेग 16 कसा झाला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आणि नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 4 किलोमीटर आणि एकूण 2 तास प्रवास केलेला आहे. त्यामुळे 16 दूनी 32 किलोमीटर अंतर हे नावेनं प्रवाहाच्या दिशेने जात असताना पूर्ण केलेलं आहे. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं नावेला 32 किलोमीटरचं अंतर परत यायचं आहे. त्यावेळी प्रवाहाचा वेग नावेच्या वेगाला विरोध करतो म्हणून तिथं वजाबाकी होते आणि या ठिकाणी वेळ बरोबर अंतर भागिले वेग आणि अंतर हे 32 किलोमीटर आहे. पण नावेचा वेग हा या ठिकाणी 8 किलोमीटर झाला. 12 किलोमीटरला 4 किलोमीटर वेग प्रतिरोध झाल्यामुळं नावेचा ताशी वेग कमी झाला आणि इथं भागिले 8, 32 भागिले 8 बरोबर 4. म्हणजे याचा अर्थ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येण्यासाठी नावेला 4 तास वेळ लागला. सर नेक्स्ट पुढे बघा, माझ्याकडे बघा सर तुम्ही प्लीज. या ठिकाणी हा प्रश्न कसा आहे पहा, दिलेल्या चौकटीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर 9 चौरसातील कोड 9 चौरसातील कुठ प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांना सहज नजर टाकली पाहिजे अंकाकडे. अंक हे विशिष्ट टप्प्याने वाढत गेलेले आहेत का हे पाहिलं पाहिजे. याचा अर्थ कोड सोडवत असताना वेळी हे 2 पद्धतीने सोडतं. एक 9 चौरसामध्ये दिलेल्या अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करून किंवा त्या दिलेल्या स्तंभांचं निरीक्षण करून आपल्याला काय करता येतं, ही कोड सोडवता येतं. आता या ठिकाणी 3 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 6 याचा अर्थ अंकामध्ये विशिष्ट असा टप्पा यामध्ये नाही आहे. म्हणून स्तंभांचं निरीक्षण करून हे आपण कोड सोडवलं पाहिजे. हा पहिला प्राथमिक अंदाज विद्यार्थ्यांनी तो निश्चित केला पाहिजे. आणि यासाठी तर स्तंभांचं निरीक्षण केलं, मध्ये इथं मोठ्या संख्या आहेत याचा अर्थ वरच्या स्तंभाचा आणि तळाच्या स्तंभाचा त्या मधल्या अंकाशी मधल्या स्तंभाशी संबंध आहे.
हे लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून 8 आणि 5 हे एका अंशी काय संबंध आहे पटकन आपल्या लक्षात आलं पाहिजे. 8 चा वर्ग 64 आणि 8 आणि 5 यांची बेरीज 13. 64 मधनं 13 गेल्यानंतर 51 येईल. हे पटकन लक्षात आलं पाहिजे. 7 चा वर्ग 49, 3 चा वर्ग 9, 7 आणि 3 10. 49 मधून 10 गेल्यानंतर 39 येतं. बघा या ठिकाणी 7 चा वर्ग 49 आणि 7 आणि 3 ची बेरीज 10. 49 मधून 10 गेलं 39. तशा पद्धतीनं या संख्येच्या वर्गातून 6 वजा केल्यानंतर शिल्लक 6 राहिलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी 4 असलं पाहिजे. 4 चा वर्ग 16 आणि 4 आणि 6 ची बेरीज 10. 16 मधून 10 गेल्यानंतर 6 येतं. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती येतं 4. अशा प्रकारे हा जो कूट प्रश्न मध्ये मी 3 उदाहरणं घेतलेत आणि तिन्ही उदाहरणं ही विचार करण्यासारखी आहेत. आणि यामध्ये या प्रश्नाचं उत्तर हे क्रमबद्ध मांडणी तर निश्चित सुटतं, नसेल तर स्तंभांचं निरीक्षण करून सुटतं, नसेल तर आडव्या उभ्या स्तंभांची बेरीज या पद्धतीने सुटतं. ह्या 3च पद्धतीचा या ठिकाणी अवलंब केल्यानंतर या प्रकारचा प्रश्न निश्चितपणे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. घन ठोकळ्याबाबत प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलाच जातो. त्यामध्ये घनाच्या स्थितीवरती हा प्रश्न असतो. एखादा घनाला एकूण पृष्ठ 6 असतात. समोरून 3 पृष्ठ जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा त्याच्या विरुद्ध बाजूची पृष्ठ आपल्याला दिसत नाही. हा त्यातला निकष महत्वाचा आहे. याचा अर्थ प्रश्न काय विचारलाय की 6 चिन्ह आहेत. ही 6 चिन्ह त्या घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठावरती त्यांनी काढलेली आहेत आणि त्या घनाची स्थिती आपल्या समोर एकाच घनाची स्थिती समोर दिसते. याचा अर्थ असा आहे एका घनाच्या पृष्ठावर चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, खुली चौकोनामध्ये गुणिले चिन्ह व वर्तुळात टिंब ही चिन्हे असल्या विविध बाजू खाली दाखवले. त्यावेळी कोणत्या पर्यायातील चिन्हाची जोडी समोरासमोर पृष्ठावर येणार नाही असा प्रश्न केलेला आहे. याचा अर्थ असा आहे हा चौकोन समोरून दिसत असताना वर्तुळ आपल्याला कुठल्या स्थितीमध्ये दिसत नाहीये. बघा हे चौकोन समोरून दिसत असतो त्यावेळी हा वर्तुळ समोरून दिसत नाही. याचा अर्थ तो विरुद्ध पृष्ठावरती कुठंतरी असणार आहे असं त्याचा अर्थ होतोय. त्रिकोण समोरून दिसताना हे त्रिकोणाचं चिन्ह समोरून दिसताना हे चिन्ह आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ हे त्याच्या कुठेतरी वेगळ्या पृष्ठावरती असणार आहे. आपल्याला या ठिकाणी चौकोनामध्ये गुणिले चिन्ह हे चिन्ह इथं दिसतं आणि या ठिकाणी दिसतं. हे समोर दिसत असताना लक्षात आलं का बघा हे आपल्याला दिसतं. म्हणजे याचा अर्थ हे एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठावर हे चिन्ह जे आहे हे चिन्ह आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळं चौकोनामध्ये गुणिले चिन्ह दिसत असल्यावेळी हे चिन्ह आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ ते विरुद्ध पृष्ठावरती नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये वर्तुळ आपल्याला समोरून दिसताना हे चिन्ह समोर दिसतं. याचा अर्थ ही विरुद्ध पृष्ठावर नाही. म्हणून याचं पर्याय क्रमांक उत्तर काय येतं 4 येतं. असाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी कसं केलं खाली दर्शवलेल्या आकृतीत एकाच घनाचे विविध पृष्ठभाग दाखवलेले आहेत. आकृत्यांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. 1 ह्या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. आता या ठिकाणी जर पर्यायांचा अभ्यास जर आपण केला 1 नंबरला 2 आहे, 2 नंबरला 3, 3 नंबरला 5 आहे, 4 नंबरला 6 आहे. तर आताच मी तुम्हाला सांगितलं एखाद्या घनाची 3 पृष्ठ समोरून दिसत असताना विरुद्ध बाजूची पृष्ठ आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे त्यावरचे अंक आपल्याला दिसणार नाहीत. 1 समोरून दिसताना 2 आणि 3 दिसतं आपल्याला. 1 समोरून दिसताना 2 आणि 3 समोरून दिसतं. याचा अर्थ 2 आणि 3 हे 1 च्या विरुद्ध पृष्ठावरती नाहीत. त्यानंतर 1 अंक समोरून दिसत असताना 5 अंक आपल्याला दिसतो. म्हणजे याचा अर्थ तो त्याच्या विरुद्ध पृष्ठ असू शकणार नाही. आणि मग पर्याय क्रमांक 4 म्हणजे 6 उत्तर 1 च्या विरुद्ध पृष्ठावरती असणार आहे. का बरं 1 समोरून दिसताना 6 आपल्याला समोरून दिसत नाही. याचा अर्थ 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठावरती 6 अंक असतो. म्हणून घनाच्या स्थितीचा अभ्यास करत असताना समोरून 3 पृष्ठ दिसतात त्या विरुद्ध बाजूची 3 पृष्ठ दिसत नाहीत. म्हणजेच विरुद्ध बाजूच्या पृष्ठावरची चिन्ह किंवा अंक आपल्याला दिसत नाहीत. हा निकष वापरून जर या प्रश्नाचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा हा ठोकळा असा फिरवला तसा फिरवला असा आपण काल्पनिक काहीतरी
मी विचार करतो आणि उत्तर निश्चितपणे बरोबर येईल याची आपल्याला खात्री बाळगता येत नाही. नेक्स्ट. त्यानंतर 2019च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न कसा आहे पहा. प्रत्येक बाजू 4 सेमी असणारा घनाकृतीचे 1 सेमी बाजू असणाऱ्या छोट्या घनात रूपांतर करण्यासाठी किमान त्याला किती ठिकाणी कापावे लागेल आणि एकूण किती लहान ठोकळे निर्माण होतील, असा प्रश्न. त्याच्यानंतर त्याच्यावरती आणखीन काही प्रश्न विचारलेले आहेत. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा बघा. प्रत्येक बाजू 4 सेमी असताना घनाकृती 1-1 सेमीचे छोटे छोटे आपल्याला घन ठोकळे करायचे आहेत. पहिला प्रश्न असा विचारला, त्यामध्ये एकूण किती काप होतील, एकूण किती काप होतील. म्हणून कापचं सूत्र आहे काप बरोबर बाजूचे माप वजा 1 गुणिले 3. मग बाजूच्या मापसाठी यानंतर जी काही सूत्र आहे त्यासाठी n हे अक्षर मानलेलं आहे आपण, सर्वांना माहित असावं. म्हणून 4 मधून 1 वजा 3, 3 त्रिक 9. याचा अर्थ हा घन ठोकळा कापून 1-1 सेमीचे छोटे घन ठोकळे तयार करण्यासाठी 9 ठिकाणी तो आपल्याला कापावा लागणार. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये एकूण किती घन ठोकळे तयार होतील. एकूण किती घन ठोकळे तयार होतील ही कल्पना आपल्याला निश्चित करत असते वेळी हा मुद्दा निश्चित करत असताना तर ठोकळ्याचं घनफळ काढायचं आहे आणि ठोकळ्याच्या घनफळाचं सूत्र आहे बाजू घन. म्हणून 4 चा घन 64. याचा अर्थ हा ठोकळा कापल्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे 1 सेमीचे 64 एकूण घन ठोकळे तयार होणार आहे. आणि मग त्यानंतर यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की हा घन ठोकळा बाह्यपृष्ठाला सर्व त्याची बाह्यपृष्ठ रंगवले असता, या घन ठोकळ्याच्या सर्व बाह्यपृष्ठ रंगवलेले असतात त्याच्यावरती कसे प्रश्न तयार होतात. किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावर रंग लागला आहे, किती ठोकळ्यांना एकाच पृष्ठावरती रंग लागलेला आहे. तर यासाठी सूत्र आहे एकच पृष्ठ रंगीत बरोबर n-2 कंसाचा वर्ग गुणिले 6. n म्हणजे बाजूचं माप. या ठिकाणी बाजूचं माप 4 आहे. 4 मधून 2 वजा 2 आलं. 2 गुणिले 6, 6 गुणिले 12. त्यामध्ये 12 ठोकळे असे आहेत ती एकच पृष्ठ त्याचं काय असणार आहे, रंगीत असणार. या पुढला प्रश्न असा विचारला जातो किती ठोकळ्यांच्या दोन्ही पृष्ठांना रंग आहे, किती ठोकळ्यांच्या दोन्ही पृष्ठांना रंग आहे. तर याचं सूत्र असं आहे 2 पृष्ठ रंगीत बरोबर n-2 गुणिले 12. गुणिले 12 का आणलं तर ठोकळ्याला घडा 12 आहे. वरील सूत्रामध्ये पण गुणिले 6 का आणलं तर ठोकळ्याला पृष्ठ 6 असतात म्हणून. आणि त्यासाठी n-2 म्हणजेच 4 वजा 2, 2 आलं. 2 गुणिले 12, 12 दोन्ही 24. या 24 ठोकळे असे आहेत की 2 पृष्ठ रंगीत असतात. त्यामध्ये अशा पद्धतीनं या ठोकळ्यामध्ये एकच पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे, किती 2 पृष्ठ रंगीत असणारे ठोकळे. तर नेक्स्ट हे मुद्दे आपण पाहिले. याच्यानंतर 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती, 3 पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती. तर कोणत्याही घनाकृतीचे 1-1 सेमीचे काप तयार केल्यानंतर 3 पृष्ठ रंगीत असणारे 8च ठोकळे असतात. कारण 8 कोपरे असतात. प्रत्येक कोपऱ्यावरला जो ठोकळा असतो त्याचे 3 पृष्ठ रंगीत होतात. म्हणून कितीही मापाचा जरी घन ठोकळा असेल आणि त्याचे काप केले 1-1 सेमीचे तर त्यामध्ये 8च ठोकळे हे असे होतात की त्याच्या 3 पृष्ठांना रंग लागलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी काय सूत्र वापरायची आवश्यकता, या ठिकाणी काय सूत्र वापरायची आवश्यकता नाही. आणि त्यानंतर किती ठोकळे असे असतील की त्याच्या कोणत्याच पृष्ठावरती रंग असू शकत नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. कारण का जेव्हा तुम्ही त्याचे काप करताय त्यावेळी रंगीत काप बाजूला झाल्यानंतर जो आतला मधला गाभा असतो त्याचे ठोकळे तयार होत असताना ते रंग नसणारे ठोकळे तयार होतात. मग ते किती आहेत, म्हणून रंगहीन ठोकळे, रंग नसणारे ठोकळे किती आहेत तर n-2 कंसाचा घन असं याचं सूत्र आहे. n-2 का केलं तर चारी बाजूचे बाह्य पृष्ठ जर 1-1 काप बाजूला केल्यानंतर जो मधला गाभा राहतो त्याचं घनफळ म्हणजे रंग नसलेल्या ठोकळ्यांचं घनफळ आहे. म्हणून इथं 2चा घन 8. अशा पद्धतीनं कोणत्याच पृष्ठावर रंग नसणारे एकूण ठोकळे हे 8 असतात. आणि या प्रकारच्या गणितामध्ये ताळा करायचा असेल तर 1 भाग रंगीत असणारे, 2 भाग रंगीत असणारे, 3 भाग रंगीत असणारे आणि
रंगहीन ठोकळे किंवा रंग नसणारे ठोकळे या सर्वांची बेरीज केल्यानंतर जर एकूण ठोकळे इतके आले तर आपली ही सूत्र आणि आपला हा अभ्यास बरोबर आहे आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. यामध्ये आणखीन काय बदल करू शकतात? आता मी यामध्ये चर्चेला मुद्दा घेत असताना सर्व ठोकळ्यांना एकच रंग दिलेला आहे, पण काही ठिकाणी काय करतात, विरुद्ध पृष्ठावर समान रंग देतात, म्हणजे 3 रंग देतात. मग त्यावेळी पृष्ठे कसं निश्चित करायचं? तर ठोकळ्यांची संख्या निश्चित करायची, किती रंग वापरले त्याने त्याला भागायचं, म्हणजे निश्चितपणे काय होतात की ज्या त्या रंगाचे ठोकळे तुमच्या समोर येतात. त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेमधला सर्वात महत्वाचा कुठला मुद्दा घटक असा आहे की पंचांग, दिनदर्शिका आणि घड्याळ. पंचांगवरती एक प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. आता हा 2020च्या पेपर मधला प्रश्न तुमच्या समोर ठेवला. जेव्हा प्रश्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर वेळेत पूर्ण करणं, यासाठी तुम्हाला शॉर्टकट माहीत असणं, क्लुप्त्या माहीत असणं हे खूप महत्वाचं असतं आणि सरावानं हे सर्व साध्य होतं. आणि प्रश्न कसा आहे पहा, पंचांगवरचा प्रश्न आहे. धीरज पेक्षा राहुल 125 दिवसांनी लहान आहे. जर राहुलचा जन्म 13 ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर धीरजचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? पर्याय कसा आहे? 10 एप्रिल रविवार, 16 डिसेंबर शुक्रवारी, 9 एप्रिल शनिवारी आणि 15 डिसेंबर गुरुवारी. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान कोण आणि मोठा कोण हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. यामध्ये धीरज पेक्षा राहुल लहान आहे म्हणजे धीरज मोठा आहे, याचा अर्थ असा होतो राहुलचा जन्म ज्या महिन्यात झालेला आहे त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये धीरजचा जन्म झालेला असणार आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा, राहुलचा जन्म जर ऑगस्ट मध्ये झाला असेल तर धीरजचा जन्म ह्या ऑगस्ट महिन्याच्या अगोदर झालेला असणार आहे. आणि यामध्ये या मुद्द्याचा जर तुम्ही विचार केला तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे बाद होतात. का बरं? पर्याय क्रमांक 2 मध्ये डिसेंबर महिना आलाय आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण डिसेंबर महिना आलेला आहे. याचा अर्थ असा झाला की धीरजचा जन्म हा डिसेंबर महिन्यामध्ये होणार नाही, कारण डिसेंबर महिना नंतरचा महिना आहे आणि मोठा जो असतो त्याचा जन्म आधीच्या महिन्यामध्ये होतो. मग एक तर त्याचं उत्तर एप्रिल असेल. म्हणून या ठिकाणी आपण धीरज हा 125 दिवसांनी लहान आहे म्हणजे याचा अर्थ, आणि राहुलचा जन्म 13 ऑगस्टला झाला म्हणजे 12 ऑगस्ट पर्यंत 125 दिवस झाले. 12 ऑगस्ट पर्यंत 125 दिवस झाले आणि 125 दिवसांनी याचा अर्थ 125 दिवस पूर्ण झाल्यानंतर राहुलचा जन्म झाला. म्हणून पर्याय क्रमांक 1 घेतला मी. 10 एप्रिल ते 12 ऑगस्ट एकूण दिवस जर मापन केलं आणि हे दिवस जर 125 आलं तर पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी 10 एप्रिल पासून 12 ऑगस्ट पर्यंत एकूण दिवस घेतले. 12 ऑगस्ट ही तारीख का घेतली हा मुद्दा यातला सर्वात महत्वाचा आहे, कारण राहुलचा जन्म 13 ऑगस्टला झालेला आहे आणि 125 दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्म झाला म्हणजेच 125वा दिवस म्हणजेच तो 12 ऑगस्टचा दिवस असणार आहे. आणि म्हणून 12 ऑगस्ट पर्यंत दिवसाचे या ठिकाणी मापन करणं गरजेचं आहे. यामध्ये एप्रिल महिन्याचे 21 दिवस आले. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कसा, आपल्याला 10 एप्रिल पासून पुढे दिवसांचं मापन करायचं आहे. म्हणून एप्रिल महिन्याचे एकूण दिवस 30, तर ह्या 30 मधून मी 9 वजा केलं. इथं आपली चूक होते, 30 मधून आपण 10 वजा केलं. का बरं 10 वजा करणं चुकीचं आहे? 10 एप्रिल पासून पुढे आपल्याला दिवसांचं मापन करायचं आहे. म्हणून पहिले 9 दिवस सोडायचे आहेत. म्हणून त्या महिन्याच्या एकूण दिवसातून 9 म्हणजे अगोदरची तारीख ही वजा करायची. हा यातला सर्वात महत्वाचा संदेश सर्वांनी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून 31 मधून 9 वजा केल्यानंतर 21 आलं. एप्रिल नंतर मे हा 31 दिवसाचा आहे सर नेक्स्ट. आणि त्यानंतर जून हा 30 दिवसाचा आहे. जुलै 31 दिवस, ऑगस्ट 12 दिवस आणि एकूण दिवस हे किती झाले? 125 दिवस झाले. याचा अर्थ 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आला. मग आता यामध्ये 1 नंबरचा पर्याय बरोबर आला, पण त्या दिवशी वार कोणता आहे हे आपल्याला निश्चित करायचं आहे. म्हणून वार निश्चित करण्याचं जे सूत्र आहे ते आता या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे.
तर एकूण दिवस किती आहेत? 125 आहेत. कारण 125 दिवसांनी तो लहान आहे म्हणून एकूण दिवस 125 आहेत. म्हणून 125 भागिले 7 केलं, 17 आठवडे झाले आणि बाकी 6 राहिली. तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्या महिन्यातील जर वार दिला असेल तर त्या बाकी जितक्या रेषा मारायच्या आणि आपण डावीकडून मापून करायचं. आणि जर शेवटच्या महिन्याचा वार दिला असेल तर रेषा मारून मापन उजवीकडून करायचं. हा यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मापन कुणीकडून करायचं? बाकी जितकी बाकी राहती, एक बाकी राहिली 1 रेषा ओढायची, 2 बाकी राहिली 2 रेषा ओढायच्या, बाकी 0 राहिली तर 7 रेषा ओढायच्या. आणि इथं या ठिकाणी बाकी 6 राहिलेले म्हणून मी 6 रेषा ओढल्या. मापन करत असते वेळी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी राहुलचा जन्म हा शनिवारी झालेला आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा राहुलचा जन्म हा शनिवारी झालेला आहे. नेक्स्ट म्हणून या ठिकाणी तेव्हा आणि ही 12 ऑगस्टचा हा शेवटचा वार आहे म्हणून 13 ऑगस्टला जर शनिवार असेल तर इथं शुक्रवार आला, इथं गुरुवार आला, इथं बुधवार, मग इथं मंगळवार, इथं सोमवार आणि इथं रविवार. आणि मग 1 नंबरचा पर्याय असा आहे की 10 एप्रिलला रविवार ही जन्मतारीख ही कुणाची असणार आहे? धीरजची असणार आहे. अशा पद्धतीने हा जर प्रश्न आपण सोडवला, या पद्धतीने या प्रश्नाचा जर आपण विचार केला तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अन्यथा ह्या प्रश्नासाठी वेळ खूप जातो. एखाद्या प्रश्नावर जास्त वेळ देणं हे सुद्धा आपल्याला मारक असतं. आणि ज्या पद्धतीनं पुढं प्रश्न जास्त राहिले आणि वेळ कमी झाला की धडधड वाढते. आणि जेव्हा धडधड वाढते तेव्हा आपल्या डोक्यातले वैचारिक बैठक ही निश्चितपणे बिघडते आणि येणारे प्रश्न सुद्धा चुकतात. म्हणून ही मानसिकता जर ढळून द्यायची नसेल तर कमी वेळामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी टेक्निकचाच वापर केला पाहिजे. हे बुद्धिमत्तेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचा मुद्दा पंचांग आणि दिनदर्शिकेनंतरचा पुढचा घटक आहे घड्याळ. घड्याळ या घटकावरती निश्चितपणे आपल्याला बुद्धिशास्त्र 8वी शिष्यवृत्तीचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सर्वात महत्वाचा हा जो प्रश्न आहे, 2 काट्यामधील अंशात्मक अंतराचं मापन कसं करायचं, त्यासाठी आपल्या समोर मी या ठिकाणी उदाहरण ठेवलेलं आहे. 8:20 आणि घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? तर यासाठी सूत्र माप बरोबर केवळ मूल्य चिन्हात 30h वजा 5.5m केवळ मूल्य चिन्ह. तर या सूत्रासाठी केवळ मूल्य चिन्हाचा का वापर केलेला आहे? तर केवळ मूल्य चिन्हाचा वापर करण्याचा हेतू असा आहे, केवळ मूल्य चिन्ह किंवा केवळ मूल्य गणिती शब्दाचा अर्थ असा आहे की कोणत्याही नैसर्गिक संख्येचं संख्या रेषेवरचं अंतर किंवा कोणत्याही पूर्णांक संख्येचं संख्या रेषेवरील अंतर सांगणं. अंतर नेहमी धन असतं आणि या सूत्रामध्ये केव्हा केव्हा उत्तर ऋण येतं, कधी उत्तर धन येतं. म्हणून या ठिकाणी केवळ मूल्य चिन्हाचा जाणीवपूर्वक वापर केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या सूत्रामध्ये जर उत्तर ऋण आलं किंवा धन आलं तर केवळ मूल्य चिन्ह सोडवताना त्याचं धन मध्ये रूपांतर होतं. ही सूचना सर्वात महत्वाची आहे. आणि या ठिकाणी सूत्र कसं आहे? 30h वजा 5.5m. थोडस 5.5m बद्दल मी बोलतो. जेव्हा मिनिट काटा 1 मिनिट पुढे सरकतो म्हणजेच तो 6 अंश पुढे सरकतो, त्यावेळी तास काटा हा 0.5 अंशांनी पुढे सरकतो. म्हणजे एका मिनिटातही मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतराचा हा काय बदल आहे, फरक आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 1 मिनिटामध्ये मिनिट काटा व तास काटा यांच्यामधील हा अंशात्मक फरक आहे. म्हणून 5.5m हा मुद्दा लक्षात असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 8:20 झाली म्हणून 30 गुणिले 8 वजा 5.5 गुणिले 20, 8 त्रिक 24 आणि 5.5 गुणिले 20 बरोबर किती आलं? 110. आणि त्यानंतर 224 मधून 110 गेल्यानंतर 130. म्हणजे 8:20 झाले असतात. घड्याळाच्या दोन्ही काट्यामधील अंशात्मक अंतर हे 130 अंशाचं असणार आहे. आणि या घटकावरती हा प्रश्न निश्चितपणे विचारला जातो, 2 काट्यामधलं अंशात्मक अंतर किती? या सूत्राने जर त्याचा आपण हा प्रश्न सोडवला तर निश्चितपणे आपण उत्तरापर्यंत जातो आणि हे अवघड वाटणारं गणित सुद्धा आपल्या बरोबर येतं. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिष्यवृत्तीमधील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तर्क आणि अनुमान ही प्रकरण सर्वात महत्वाचं. 2018च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे
हा प्रश्नच आहे. बघा, खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिल्यात, यावरून योग्य पर्यायाची निवड करा, या पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता का, तर विधान कसे आहेत, सर्व शिक्षक कलाकार असतात, काही कलाकार आनंदात असतात. अनुमान 2 काढले, याचा अर्थ सर्व शिक्षक आनंदात असतात, आणि अनुमान दुसरा आहे, आनंदात राहणारे सर्व लोक हे कलाकार असतात. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असेल, सर्व शिक्षक, सर्व, जेव्हा एखाद्या विधानाच्या समोर सर्व हा शब्द जोडलेला असतो आणि एखाद्या विधानाच्या समोर काही हा शब्द जोडलेला असतो, या 2 शब्दावरून इथं स्वतः वेन आकृती काढायची आहे, आणि वेन आकृती काढल्यानंतर पर्यायाकडे यायचं आहे. निश्चितपणे हा प्रश्न आपला बरोबर येऊ शकतो. जेव्हा सर्व शिक्षक कलाकार असतात, सर्व हा शब्द जोडलेला असतो, त्यावेळी समकेंद्री 2 वर्तुळ काढायची. जाणीवपूर्वक सांगतो की समकेंद्री 2 वर्तुळ काढायची. सर्व हा शब्द असेल तर समकेंद्री 2 वर्तुळ काढायची. आणि याचं वाचन कसं, सर्व शिक्षक कलाकार आहेत, आतून बाहेर वाचन करत असतेवेळी सर्व म्हणजे आतील वर्तुळाला शिक्षक हे नाव देण्यात आलं आणि बाहेरील वर्तुळाला कलाकार हे नाव देण्यात आलं. आणि बाहेरून आत वाचन करत असताना, बाहेरून आत वाचन करत असताना काही कलाकार शिक्षक असतात, आणि आतून बाहेर वाचन करत असताना सर्व शिक्षक कलाकार असतात. त्यामुळे ह्या समकेंद्री वर्तुळाचं वाचन खूप महत्वाचं आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, काही कलाकार आनंदात असतात. तर यामध्ये असं आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं असा की हे सर्कल आपण काढत असतेवेळी कसं काढलं पाहिजे, तर काही कलाकार आनंदात असतात, म्हणून या ठिकाणी आपण हे वर्तुळ बाहेर काढलं आणि हे वर्तुळ दोन्ही ह्याच्यामध्ये आपण काढलेले आहे. कारण का, सर्व शिक्षक कलाकार असतात, हे शिक्षक कलाकार आहेत, आणि काही कलाकार हे आनंदात असतात. आणि त्यानंतर 2 अनुमान काढली, सर्व शिक्षक आनंदात असतात. बघा, सर्व शिक्षक आनंदात असतात असं म्हणता येणार नाही, की आनंदातलं वर्तुळ हे पूर्ण शिक्षक या वर्तुळाच्या बाहेरून गेलेलं नाहीये, तर सर्व शिक्षक आनंदात असतात असं म्हणता येणार नाही. आणि आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात, आणि कलाकार हे वर्तुळ बाहेर आहे, त्यामुळं इथं सुद्धा जो कलाकार आहे तो आनंदात नसणार आहे. पण ह्या सर्कल मधला जो माणूस असणार आहे, तो शिक्षक असो किंवा कलाकार असो, तो आनंदात असणार आहे. म्हणून यामध्ये फक्त क सत्य, क व ड दोन्ही असत्य, फक्त ड सत्य, क व ड दोन्ही असत्य, दोन्ही सत्य. तर यामध्ये उत्तर येणारा पर्याय क्रमांक 2, क व ड दोन्ही असत्य आहेत, कारण सर्व शिक्षक आनंदात नाहीत आणि आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार नाहीत, हे आता स्पष्ट होतं. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचा अभ्यास करत असते, फक्त विधान वाचून व अनुमान निश्चित करून आपण उत्तराकडे जायचं नाहीये. तर यासाठी वेन आकृती काढूनच या प्रश्नाचे उत्तर आपण गेल्यानंतर आपण निश्चितपणे आपलं उत्तर हे बरोबर येऊ शकतं. नेक्स्ट यानंतरचा पुढचा घटक आहे समान संबंध. हे पहा, समान संबंध या घटकावरती 3 प्रकारचे प्रश्न असतात. शब्द संपत्तीवर आधारित प्रश्न, त्यानंतर संख्या ज्ञानावर आधारित प्रश्न आणि आकृतीवर आधारित प्रश्न. आता शब्द संपत्ती याचा अर्थ, शब्द संपत्तीमध्ये विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी व्याकरण ह्या सर्वांचा समावेश होतो. आणि त्यानंतर संख्या ज्ञानावर आधारित असणारे समान संबंध आणि आकृतीवर असणारे समान संबंध. यामध्ये पहिला जो प्रश्न घेतलेला आहे तो मराठीवरती आहे. बघा, रसना याला समानार्थी शब्द जीव आहे आणि पादप याला समानार्थी शब्द कोणता, 2 अचूक पर्याय निवडले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध हा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असावा लागतो. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये असावा लागतो. तर यामध्ये रसना आणि जीव ह्या दोन्हीमध्ये काय संबंध आहे, तर रसना आणि जीव हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द आहेत. म्हणजे पादप याला समानार्थी शब्द कोणते यातले. तर यामध्ये सर्वात महत्वाचा 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले. तर पादप म्हणजे वृक्ष, तर याला द्रुम आणि तरु हे 2 समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे याचं उत्तर 1 आणि किती येणार आहे, 3 येणार आहे. त्यानंतर विज्ञान मधल्या संज्ञा, पाण्याची संज्ञा H2O, तर मिठाची संज्ञा कोणती, तर KCl, NaOH, NaCl आणि HCl.
तर मिठाची संज्ञा ही NaCl सोडियम क्लोराईड या पद्धतीनं याला 3 नंबरचं उत्तर आहे. तर यामध्ये जो पुढचा प्रश्न आहे तो संख्या ज्ञानावरती 253 आणि 450 मध्ये जो संबंध आहे तो संबंध 341 आणि पुढच्या पदामध्ये असला पाहिजे. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा संख्याशास्त्रावरती आता 2 अचूक पर्याय निवडायला सांगितले, त्याचा अर्थ 2 अचूक पर्याय बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन सापडत नाहीये आणि अशा प्रश्नामध्ये आपला वेळ जास्त जातो हे निश्चित करावं. अशा प्रकारची तयारी करत असते वेळी पहिल्या 2 पदामध्ये संख्या ज्ञानावर आधारित असणाऱ्या पहिल्या 2 पदामध्ये काय काय संबंध असू शकतो ह्या शक्यता आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे. तर पहिल्या 2 अंकांची बेरीज पहिल्या पदातील संख्येतील अंकांची बेरीज आणि दुसरं पद पहिल्या पदातील संख्येतील अंकांच्या बेरजेचा वर्ग घट दुसरं पद अशा पद्धतीचे ह्या संबंध असतात. तर 2, 5, 3 253 आणि 450 याचा काय संबंध आहे काही सेकंदामध्ये आपल्याला पटकन ओळखता आलं पाहिजे. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिला संबंध कोणता आहे पहा यामध्ये कसं ओळखायचं. 450 ही संख्या 253 पेक्षा थोडी मोठी आहे निश्चितपणे इथं फरक हा मुद्दा काही ह्यामध्ये शक्यतो येत नाही. आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 2, 5 आणि 3 त्यांची सुरुवातीला बेरीज करून बघूया. 5 आणि 3 8 आणि 2 10 10 आणि 450 चा काय संबंध येऊ शकतो. तर बाबा या 10 ला 45 ने गुणल्यानंतर 450 येतो. म्हणजे या ठिकाणी आपण पद्धत कोणती वापरली बघा 5 3 आणि 2 यांचा गुणाकार केला 5 3 आणि 2 यांची बेरीज केली ही बेरीज 10 आली आणि या 10 ला 45 ने गुणल्यावर 450 आलं. तोच संबंध पुढच्या दोन्हीमध्ये आहे का बघायचा आहे. 3 4 आणि 1 यांची बेरीज 8 येते आणि या 8 ला 45 ने गुणल्यानंतर 360 येतं. 45 गुणिले 8 8 45 आणि त्यानंतर 8 यांची काय येतं की 45 ने गुणल्यानंतर निश्चितपणे 8 चोक 32 ह्याच्या आला 3 32 आणि 4 किती येतं 36 360 हे उत्तर येऊ शकतं. दुसरी पद्धत कोणती एक उत्तर सापडलं आणि दुसरं उत्तर याचं आता कोणतं येऊ शकेल हे आपण अभ्यास करत असताना परत आता आपण बेरीज करून बघितलं तर अंकांचा गुणाकार करून बघूया. 5 त्रिक 15 15 दोन्ही 30 30ची निमपट केली 30 चे निम 15 आणि 30 आणि 15 चा गुणाकार 45 येतो. बघा पहिल्या जोडीमध्ये काय संबंध लावला 5 3 आणि 2 यांचा गुणाकार केला आणि त्या गुणाकाराची निमपट केली परत गुणाकार केल्यानंतर 450 तो संबंध पुढे आहे का बघायचा. 3 4 1 चा गुणाकार हा 12 येतो. 3 4 आणि 1 चा गुणाकार काय येतो 12 येतो आणि या 12 ची निमपट 6 आणि 12 72 अशा पद्धतीने हे उत्तर 4 नंबरचं कोण होऊ शकतं. अशा पद्धतीनं या प्रश्नाची तयारी खूप अधिक आणि जाणीवपूर्वक आणि चांगली करणं गरजेचं असतं. या प्रश्नामध्ये आपला वेळ जातो आणि आपले या ठिकाणी प्रश्न बरोबर येईल की नाही निश्चित सांगता येत नाही. नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. आज आपण थोडंसं इंग्रजी विषयाबद्दल एक 30-35 मिनिटं आपल्याशी हितगुज साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. खरं तर इंग्रजी विषय आणि भीती हे थोडंसं समीकरण जुळलेलं आहे, पण ज्यावेळी अगदी आत्मविश्वासपूर्वक आपण या विषयाशी सामोरं जाऊ त्यावेळी निश्चितच हा विषय आपल्याला चांगला स्कोअर करून देऊ शकतो. सुरुवातीला आपण या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमासंदर्भात थोडी चर्चा करूया. एकूण 7 युनिटमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. व्होकॅब्युलरी, वर्ड पझल, लँग्वेज स्टडी, ग्रामर, क्रिएटिव्ह रायटिंग, रीडिंग स्किल आणि मिसलेनियस अशा प्रकारे 7 मुख्य घटकांच्या मध्ये हा अभ्यासक्रम विभागला आहे. सब युनिट त्यामध्ये आहेत रायटिंग वर्ड्स युजिंग गिव्हिंग क्लूज, रायटिंग conceptual meaning of words, opposite and similar meaning words, word formation, homophones, phrases, writing one word substitute for the clue provided,
गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड 1640 वेटेज त्याला आहे. त्यानंतर दुसरा जो युनिट आहे त्यामध्ये सब युनिट आपल्याला दिसत आहेत, क्रॉसवर्ड पझल, रिडल्स, ग्रीड. त्यानंतर थर्ड युनिटमध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट्स ऑफ स्पीच, मॉडल ऑक्झिलरीज, टेन्सेस. फोर्थ युनिटमध्ये आपल्याला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री. त्यानंतर फिफ्थ युनिटमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये आपल्याला शॉर्ट नोट, डायलॉग, स्लोगन्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूज, ईमेल, वेबसाईट्स, SMS लँग्वेज. त्यानंतर 6 युनिटमध्ये रिडिंग स्किल्स आहेत, त्यामध्ये प्रोज आपल्याला मिळणार आहे 70 to 18 वर्डचा. लास्ट वन मिसलिनियस, यामध्ये गेम्स आणि क्लॉक. अशा पद्धतीनं या युनिट आणि सब युनिटवरती हा इंग्रजीचा अभ्यासक्रम इयत्ता 8वी इयत्तेसाठी विभागलेला आहे. यातील काही महत्त्वाच्या जे घटक आहेत, काही महत्त्वाचे काही प्रश्न आहेत, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. परीक्षेचा अंतिम काळ आहे आणि अंतिम काळामध्ये आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाची छोटीशी उजळणी, ती पण अगदी अचूकरित्या कशी करायचा याचा थोडासा भाग इथं आपण पाहणार आहोत. पहिला जो युनिट आहे त्यामध्ये व्होकॅब्युलरीमध्ये पहिलं आपल्याला दिसतं रायटिंग वर्ड्स युझिंग गिवन क्ल्यूज. सूचना दिल्या त्या सूचनेनुसार आपल्याला शब्द इथं वापरायचा आहे. यामध्ये बघा शब्दाचे वर्ड्स जंबल केलेले आहेत, जंबल वर्ड केलेत आणि हा वर्ड यामध्ये कुठे आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता बऱ्याच वेळा थोडासा बारकाईनं त्यातले आपण शब्दांचा विचार केला, त्यातल्या अक्षरांची अदलाबदल लक्षात घेतली तर आपल्या ते सहजपणे लक्षात येऊन जातं. इथे शब्द असणारा, इथे शब्द असणारा, इथे शब्द असणारा, इथे शब्द असणारा. आणि या पद्धतीनं याचं उत्तर आपल्याला विकिपीडिया हे दिसून येतं. काही कुठल्या पद्धतीनं मुलं आपलं डोक्याचा वापर करतील हे सांगता येत नाही. एका मुलानं मला सांगितलं, सर यामध्ये 10 अक्षर आहेत आणि 10 अक्षरांचा शब्द इथं आहे. कसं ते उत्तर दिलं हे महत्वाचं नाही, पण त्या उत्तरापर्यंत तो पोहोचला हे महत्वाचं आहे. पण हा शब्द आपल्या परिचयाचा विकिपीडिया आणि त्या शब्दाला अनुसरून इथं उत्तर आपल्याला दिसत आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये आपण अज्ञात जरी असलो, त्या प्रश्नासंबंधी आपल्याला अज्ञान असलं तरी सुद्धा प्रश्न सोडवण्याची जर त्याग आपल्याला असेल तर आपण निश्चितपणे योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. जरा पुढे बघूया आपण. दुसऱ्यामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतंय रायटिंग कंटेक्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स. कॉन्टेक्स्ट जे आहे त्यामध्ये प्रसंग आहे, त्या प्रसंगाला अनुसरून आपल्याला इथं त्याचा अर्थ ओळखायचा आहे. पहिलं उदाहरण आहे, मारुती अटेंड्स हिज ऑफिस वन्स इन अ ब्ल्यू मून. आता वन्स इन अ ब्ल्यू मून या शब्दाचा नेमका अर्थ काय तो यामध्ये आपल्याला शोधायचा आहे. इथं मात्र त्या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं असतं. अशा प्रकारचे अर्थ इयत्ता 6वी असेल, इयत्ता 7वी असेल, या पुस्तकांच्या शेवटी इंग्रजी वर्ड आणि त्याचा मोठा अर्थ दिलेला असतो. ते अर्थ आपल्या नजरेखालून गेलेले असणे अतिशय आवश्यक आहे, तरच हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. ऑलवेज, समटाइम्स, रेग्युलरली, सेल्डम, याचा उत्तर आहे सेल्डम. पुढे प्रश्न पाहूया. दिस इज अन अप टू डेट ऑफ अ बुक ऑन योगा. आता अप टू डेट म्हणजे सगळं अपडेट आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीनंच अप टू डेट, आणि याचं उत्तर आहे लेटेस्ट म्हणजे आत्ताच अलीकडल्या पद्धतीचा. यासाठी सुद्धा आपले व्होकॅब्युलरी समृद्ध असणं अतिशय आवश्यक आहे. हे सुद्धा समजून घेणं आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे. पुढे पाहूया. अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स. व्होकॅब्युलरी खूप जवळजवळ 4 प्रश्न 16% याला आहेत. 4 प्रश्न याच्यावरती आहेत. अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स यामध्ये पाहूया आपण. एक एक्झाम्पल इथं पाहूया आणि मग आपल्या लक्षात येईल. 4 पेअर्स आर गिवन, विच पेअर इज नॉट पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. 4 जोड्या दिलेत, त्यात अपोजिट वर्ड्स नसलेली जोडी कोणती? इनकम्प्लीट, कंप्लीट, पुअर, रिच, हार्ड, इझी, प्रेज, ॲडमायर. आता प्रेज आणि ॲडमायर हे दोन्ही सिमिलर वर्ड्स आहेत, म्हणजे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे हा 4 नंबरचा पर्याय त्यामध्ये या 3 मध्ये बसत नाही. त्यामुळे उत्तर येतं ते 4 नंबरचा पर्याय हे उत्तर येतं. यासाठी समृद्ध व्होकॅब्युलरी हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या पुढे वर्ड फॉर्मेशन. आता हा प्रश्न थोडासा कठीण स्वरूपाचा असतो, कारण यामध्ये आपल्याला आपलं वाचन समृद्ध असणं खूप गरजेचं असतं. फास्ट, फास्टली, ब्युटिफुल, ब्युटिफुली,
स्लो स्लोली, केअर केअरफुली. आता हे तिन्हींचा विचार केला तर ते एकाच गटामध्ये बसतायत, ॲडजेक्टिव्ह त्याचे झालेले आहेत. पण हा वर्ड जो आहे फास्ट आणि फास्टली, हा फास्ट वर्ड दोन्ही ठिकाणी पण तो वापरतात. ॲडवर्ब म्हणून पण वापरतात आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा हा वर्ड वापरतात. त्यामुळे एक नंबरचा जो पर्याय आहे, एक नंबरचं उत्तर म्हणजे ते उत्तर 4 नंबर पर्यायामध्ये. इथं पण बरोबर त्यांनी आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तर जे येतं ते एक नंबरचं उत्तर येतं. म्हणजे ही पेअर बसत नाही, ही जोडी बसत नाही. म्हणजे किती नंबर? 1 नंबरची जोडी बसत नाही. पण 1 नंबरची जोडी हा पर्याय क्रमांक आहे 4. त्यामुळे इथं थोडंसं आपलं संयम राखणं, आपला संयम सुस्थितीत ठेवून प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं. थोडंसं पुढे जाऊया आपण. या व्होकॅब्युलरीमध्ये होमोफोन्समध्ये आपल्याला ते एकाच अर्थाचे शब्द, उदाहरणार्थ वीक आणि वीक, WEEK वीक म्हणजे आठवडा आणि WEAK वीक म्हणजे अशक्त, अशा पद्धतीचे बरेचसे शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असतो. इथं पाहूया आपण. रीड द सेंटेन्सेस, फाइंड आउट द वर्ड विच गिव्स करेक्ट मिनिंग ऑफ सेंटेन्सेस. गोपाल wanted to choose the royal physician for Maharaja. He called the candidates who could relieve him from. आता पेन्स 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 पेन्स. आता इथं जे आपल्याला अपेक्षित आहे ती नेमकं पेन्स, त्याला वेदना झाले आणि त्यासाठी त्याला वैद्य शोधायचं आहे. मग याला पेन कुठे आहे? हे पेन्स जुळतं, हे पेन्स जुळतं, हे पेन्स का हे पेन्स, हे शोधण्यासाठी आपल्याला या शब्दांचा वारंवार सराव आवश्यक असतो. तर पेन्स म्हणजे वेदना. थोडंसं पुढे जाऊया आपण. आपल्या लक्षात येईल की रायटिंग 1 वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोव्हाइडेड. आपल्याला मोठी माहिती दिली असणार आणि त्या 3 ते 4 वाक्यांच्या माहितीसाठी एकच परफेक्ट शब्द आपल्याला सांगायचा आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो शब्द समूहाबद्दल एक शब्द. तशा पद्धतीनं पाहूया. रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, choose the specific word that is described in the clue. Many people believe that if a cat crosses your path, then your work will not be done. Many times people believe in things which are not really logical or reasonable. It is called. आता या सगळ्या वाक्यांना मिळून याला काय म्हणतात? आता मांजर अडवू जाणे किंवा एखादं काम न होणे, ह्या गोष्टीसाठी काय म्हणतात? मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे अंधश्रद्धा म्हणतात आणि त्यासाठी शब्द आहे सुपरस्टिशन. म्हणजे याला अभ्यास आवश्यक आहे, सराव आवश्यक आहे. भरपूर सरावानंतर ही वाक्य आपल्याला सहजपणे साध्य होतात. थोडेसे पुढे जाऊया आपण. व्होकॅब्युलरीमध्ये आपल्याला गेसिंग द मिनिंग ऑफ द वर्ड्स, शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर द मिनिंगफुल वर्ड्स अँड कम्प्लीट द वेब. ही वेब आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी इथे आणि इथे आपल्याला 2 शब्द सांगायचे आहेत. आता 6वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला शरीराचा एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीच्या जवळच काही बाण वगैरे दाखवून शब्द लिहिलेले आहेत. त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. आता आय लॅश, आय बॉल, आय ब्रो, आय लीड. म्हणजे इथं आय लीड आणि इथं आय ब्रो. म्हणजे या पद्धतीनं डोळ्याशी संबंधित पापण्या आहेत, भुवया आहेत, त्यानंतर डोळे आहेत. या पद्धतीनं आता लीड आणि हे लीड यामध्ये थोडासा फरक आहे. तर उत्तर हे लीड आहे आणि यामध्ये 2 आपल्याला उत्तर द्यायचे, लीड आणि ब्रो. म्हणजे आय लॅश, आय बॉल, आय ब्रो आणि आय लीड, अशा पद्धतीनं तो वेब पूर्ण होऊन जाईल. आता यामध्ये लास्ट एक आपल्याला पाहायचं आहे. 7 त्यामध्ये आले. त्याचा दुसरा चॅप्टर आहे, दुसरा युनिट, वर्ड पझल्स. म्हणजे इथं कोडे. हा प्रश्न सोपा असतो, आपल्याला सहज गुण मिळवून जातो, पण फसवाही असतो. बऱ्याच वेळा कसं असतं, तुम्हाला फसवणं हे पेपर सेटरचं मुख्य काम असतं आणि त्या दृष्टीनं आपण फसू नये हे आपलंही काम असतं. त्या दृष्टीने विचार केला तर क्रॉसवर्ड पझल्स आणि रीडर्स असा या दोन्हीपैकी एक प्रश्न येतो. त्याला एक म्हणजे 2 गुण असणार आहेत. एक बघा, इथं आपल्याला एक उदाहरण आहे. हा सरकारी पेपरमधलाच एक प्रश्न आहे. इथे एक शब्द येईल, इथे एक शब्द येतो आणि मग आडवा शब्दाने तो होईल. आता इथे SAP कसं बसतो बघूया. ERASER इरेझर, SCALE स्केल आणि SHARP
शार्पनर. म्हणजे तुम्ही जर हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असाल तर एक एक शब्द जर तुम्ही इथं घालून हे अक्षर समजा ए आहे, ए इथं घातल्यानंतर हे सूट होतं का? नाही होत, लगेच पुढे जायचं. यस इथं वापरलं, हा यसनं सूट होतं. पी वापरलं इथं SCP हे होत नाही, म्हणजे हे चालत नाही, मग हे पण हे चालणार नाही. आता यस मधलं इथं यस आलं, म्हणजे प्रश्न सोडवण्याची एक छोटीशी क्लुप्ती आहे. म्हणजे हा यस जुळतो तर यस का जुळणार आहे, म्हणजे हा पर्याय शिल्लक राहतो. आता पाहूया यस ERASER बरोबर पहिलं, त्यानंतर SCALE हेही जुळलं, त्यानंतर SHARPNER हे जुळलं. म्हणजे याचा अर्थ 4 नंबरचा पर्याय इथं सूट होतो. आता रिडल्समध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला एक 2-3 वाक्य दिली असतात आणि त्या 2-3 वाक्यावरून तुम्हाला परफेक्ट शब्द ओळखायचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण आजीबाई आपल्याला कोडं घालतात किंवा सर शाळेमध्ये एखादं कोडं आपल्याला देतात आणि ते आपण सांगतो, तशा पद्धती फक्त इंग्लिशमध्ये असते. आता इथे एक प्रश्न आहे, आय हॅव ब्रँचेस बट नो फ्रुट्स ट्रंक ऑर लिव्स. मला शाखा आहे पण फळे नाही, फांद्या नाही, बुंदा नाही, खोड नाही आहे आणि पानेही नाही. व्हॉट ॲम आय, मी कोण? फ्रूट फळ, बॉल चेंडू, ट्री झाड, बँक म्हणजे आपली पैसे, आपण जिथून पैसे आपल्याला मिळतात ती बँक. आता इथं पाहूया तर बँक हा शब्द आपल्याला परफेक्ट बसतो. कारण का, मला शाखा आहेत पण फळे नाहीत, फांद्या नाहीत, फुलं नाहीत, काही नाही, म्हणजे बँक हा शब्द इथं परफेक्ट बसतो. आता यावर्षी कदाचित कोरोनावरती आधारित ते प्रश्न विचारतील. यूज मास्क, कीप डिस्टन्स, अशा पद्धतीने 2-3 त्यानंतर टाकून यापासून काय बरं होईल, मग आपल्याला काही आजारांची टायफॉइड, कोरोना अशा आजारांची काही नावं पण दिली जातील. असाही प्रश्न बनवला जाऊ शकतो आणि त्याची शक्यता यावर्षी आहे. आता वर्ड पझलमध्ये अजून एक पुढचा भाग आहे तो ग्रीड म्हणजे अशा पद्धतीनं चौकोन आखलेला असतो आणि छोटे छोटे टेबल त्यामध्ये असतात आणि या ग्रीडमधून आपल्याला शोधायचं फक्त असतं. शांत डोक्यानं हा प्रश्न जर सोडवला तर ही सगळी उत्तर यामध्ये असतात. म्हणजे हा प्रश्न आपल्याला हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आहे, म्हणून या प्रश्नावरती आपण फोकस जास्त करायचा. आता बघूया आपण यामध्ये काय सांगितलं, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. तेलाशी संबंधित 2 यातल्या वस्तू आपल्याला शोधायच्या. आता वेळ नाही घालवता आपण बघूया. एक आपल्याला पाहता येईल, आपल्याला इथं सिसम एक दिसतोय, SESAME सिसम, आणि या बाजूला विचार केला तर OLIVE ऑलिव्ह. अशा पद्धतीने या 2 पदार्थापासून तेल बनतं येतं. म्हणून त्यामुळं पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 आणि 3 ही 2 उत्तरं इथं आपल्याला मिळणार. हा युनिट क्रमांक 2 मध्ये आपण ढोबळमानाने 1 आणि 2ची चर्चा केली. या सगळ्या युनिटची चर्चा आपण जर करायचं म्हटलं तर वेळेची मर्यादा आपल्याला सांभाळता येणार नाही. त्यामुळे आपण काय करूया, ठराविक प्रश्नांच्या वरती फोकस करूया की जे प्रश्न आपल्याला पाहता क्षणी सुटू शकतात, हमखास गुण मिळवून देऊ शकतात, त्या प्रश्नावरती थोडी थोडी चर्चा करूया आणि मग आपण पुढे काय कठीण गोष्टी, कठीण बाबींची पण चर्चा आपल्याला करता येईल. त्यानंतर पुढे जाऊया थोडंसं आपण. आपल्या इथं पॅसेज की ज्याच्यावरती आपल्याला 5 प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याला हमखास गुण मिळवून देतात. त्यामुळे पॅसेजचा प्रश्न आपण सुरुवातीला सोडवत आला तर फार उत्तम होईल. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय की परीक्षेमध्ये पॅसेज सुरुवातीलाच देतील असंही सांगता येत नाही. पॅसेज कदाचित शेवटी पण आपल्याला देतील ते. तर हा पॅसेज काय दिसतोय आपल्याला, थोडा मी पॅसेज अगोदर वाचन करतो. सुरुवातीला आपण सुद्धा प्रश्न सोडवताना पॅसेज वाचन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. रीड द पॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, ट्रीटमेंट and prevention of disease. The word medicine is derived from Latin medicus, meaning a physician. Ayurvedic medicine is one of the world's holistic healing. Ayurveda has historical roots in Indian subcontinent. Plant-based treatment is Ayurveda may be derived from roots, fruits, barks or seeds. The primary focus of Ayurvedic medicine is to promote good health rather than fight disease.
ट्रीटमेंट मे इंक्लूड ब्रीदिंग एक्सरसाइज, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, मेडिशन अँड योगा. आता हा पॅसेज, पहिल्यांदा पॅसेज वाचन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. पॅसेज समजला न समजला हा भाग नंतरचा आहे, पण वाचनामुळं 1 ते 2 प्रश्न फक्त वाचनामुळं आपले सुटतात. त्यामुळे पहिल्यांदा पॅसेज वाचायचा, वाचल्यानंतर आपण त्याची पुढचे आता प्रश्न बघूया. त्या पॅसेजवरती आधारित जी प्रश्न आहेत ती प्रश्न आपण आता बघूया. म्हणून पॅसेज अगदी शब्द एखादा कळेल न कळेल, समजेल न समजेल, आपण तो पॅसेज वाचायचा. वाचल्यानंतर पुढचे प्रश्न बघूया त्या पॅसेजवरती. पहिला प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फ्लॉइंग. आता या प्रश्नासाठी आपल्याला पर्याय निवडायचे. पहिला आहे, द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. आता कदाचित हे वाक्य जसंच्या तसं त्या उतार्यामध्ये असतं. थोडासा उतार आपण पाहूया. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन यामध्ये कुठं आपल्याला सापडतं ते पाहायचं. यासाठी इथं आपल्याला मिळतं बघा. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीजेस. आता बघूया प्रश्नाला पुढे जाऊया आपण. हे पहा, गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. आता इथं उतारा समजला न समजला हा भाग गौण आहे, पण आपल्याला त्याचं उत्तर जसं तसं त्या उतारामध्ये सापडलं. दुसरा प्रश्न, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर द वेव्ह डायग्राम. ह्या वेव्ह डायग्राममध्ये 2 जे ऑप्शन आहेत ते आपल्याला शोधायचे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिशन अँड योगा. आणि खाली पर्याय, डाएट चेंजेस, हिस्टॉरिकल रूट्स, लाईफस्टाईल चेंजेस, प्रॅक्टिस. आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये काय काय येतं परत आपण उताराकडे जाऊया. इथं आपल्याला कुठेतरी सापडेल द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदा, गुड हेल्थ इथं आलेलं आहे. इथं दिसते आपल्याला ट्रीटमेंट मे इन्क्लूड. शब्द त्या प्रश्नाचे शब्द इथं आले बघा. ट्रीटमेंट मे इन्क्लूड ब्रीदिंग एक्सरसाइज, डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस, मेडिटेशन अँड योगा. 4 पर्याय. ब्रीदिंग एक्सरसाइज नंबर 1, डाएट चेंजेस नंबर 2, लाईफस्टाईल चेंजेस नंबर 3, मेडिटेशन अँड योगा नंबर 4. आता परत प्रश्नावर जाऊया. इथं आपले सेवा ब्रीदिंग एक्सरसाइज, मेडिटेशन आणि योगा. आता यामध्ये डाएट चेंजेस आणि लाईफस्टाईल चेंजेस हे 2 पर्याय त्यामध्ये पाठीमागे आपण बघितले. तर 1 नंबर आणि 3 नंबर हे याचं उत्तर इथं हे यातलंच आपण शोधले. आपण स्वतः काही तयार केलेलं नाही किंवा पाठांतर मला असायला हवं असंही काय नाही. फक्त या उतार्याच्या मदतीनं हे दोन्ही प्रश्न सुटलेले आहेत. म्हणजे 2 प्रश्नांचे 4 गुण सहजपणे आपल्याला मिळत. फक्त उतारा वाचला आणि त्याचा संदर्भ त्या प्रश्नाशी आपण घालून घेतला आणि सहजपणे आपल्याला या प्रश्नाचे 2 प्रश्नाचे 4 गुण अगदी सहजपणे आपल्या हातात मिळालेले. आता पुढे थोडं जाऊया. तिसरा प्रश्न बघा, चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मात्र त्या उतार्याशी संबंधित पण वेगळ्या धर्तीचा आहे. म्हणजे त्याचं उत्तर त्या उतार्यात नाही. 2 प्रश्न तुम्हाला मिळाले, पण तिसरा प्रश्न मात्र यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं ज्ञान अपडेट असणं अतिशय आवश्यक आहे. इफ द मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस, then blank is the science of earth surface and physical features. आता इथं मात्र जिओमेट्री, जिओग्राफी, फिजिक्स, ग्लोबल असे पर्याय आहेत. तर जिओग्राफी म्हणजे सायन्स ऑफ अर्थ सरफेस, पृष्ठभागाचं जे सायन्स असतं, पृष्ठभागाची माहिती वगैरे मिळते ते जिओग्राफीमध्ये आपल्याला मिळत असते. म्हणून जर मेडिसिन प्रॅक्टिस डायग्नोसिस म्हणजे लक्षणावरून जर तुम्ही आयुर्वेद मेडिसिन तुम्हाला समजतं, तर मग भौतिक जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरून त्याची माहिती सांगणारं शास्त्र कुठलं तर त्याचं उत्तर जिओग्राफी. इथं मात्र हा प्रश्न आपल्याला आपल्या ज्ञानावरती आधारित आपल्याला प्रश्न असणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्याला थोडंसं काठीण्य पातळीवरती जाऊन सोडवावा लागणारा प्रश्न आहे. थोडे पुढे जाऊया आपण. आता काही ठराविक प्रश्नांची आपण इथे चर्चा करणार. जे प्रश्न असतात आपल्या कविते असतात सहजपणे आपल्याला सुटतात, पण आपण काय म्हणतो की आता हे वाचायचं कधी, ह्यातलं काय समजा असं काय वेळा सिरियसली घेत नाही. आणि थोडं जरी सिरियस घेतलं, एक 25% सिरियसपणा जर दाखवला, तर हे प्रश्न आपल्याला सहजपणे सुटत असतात. ते कसे आपण पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन विच डझंट मॅच द सिच्युएशन. सिच्युएशनशी न जुळणारा ह्यातला ऑप्शन शोधा. रामन गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन. आता रामन गॉट फर्स्ट प्राइज बक्षीस हे आपल्याला सहजपणे कळतं. हिज मदर शोड हॅपीनेस, सी सेड.
तिच्या आईला आनंद झाला, रामनला बक्षीस मिळालं. तिच्या आईला आनंद झाला, ती म्हणाली व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज, व्हॉट अ क्लेवर बॉय यू आर, हाऊ हार्ड वर्किंग यू आर, डोंट रन अवे. आता बक्षीस मिळालं, आनंद होणार, त्यामुळं व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज हे त्याचं उत्तर येईल. आता इथं आपण थोडीशी उत्तर वाचली, क्लेवर बॉय जुळण्यासारखं वाटतं, पण आनंद झाला याचा अर्थ प्लीझंट सरप्राईज, हार्ड वर्किंग, रन अवे हे 3 पर्याय बसत नाहीत. हा पर्याय इथं सूट होतो. आता काही पुढच्या प्रश्नाने परत आपण अभ्यासूया. इथं पहा, रीड द डायलॉग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस इन इट, चूज वन अल्टरनेटिव्ह. योग्य एक पर्याय निवडा. आता यामध्ये प्रश्नार्थक वाक्य किती आले ते आपल्याला बघायचं आहे. ऋषिकेश, हॅलो, हाऊ आर यू? अनिकेत, हो, व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज. ऋषिकेश, व्हेन आर यू कमिंग माय होम? अनिकेत, प्रॉबेबली नेक्स्ट वीक. आता इथे पाहिलं आपण तर सरळ आपण जाणू शकतो की प्रश्न हे जे वाक्य आहे, हे सेंटेन्स आणि दिस वन, जी 2 सेंटेन्स आहेत, ती 2 सेंटेन्स काय आहेत? इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आहेत. सहज आधी आपलं पहिलं इथं उद्गारवाचक आहे, इथं पूर्णविराम आहे. जे एक्सक्लेमेटरी आलं, हे फुल स्टॉप आलं, हे सरळ स्टेटमेंट आलेलं आहे. हे 2 स्टेटमेंट जी आहेत, 1 नंबर आणि 3 नंबर, ही 2 स्टेटमेंट काय आहेत? प्रश्नार्थक, इंट्रोगेटिव्ह आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 यामध्ये 2 दिसतात आपल्याला. अजून काही प्रश्नांची आपण चर्चा करूया. फाइंड द ऑड सेंटेन्स आउट, चूज वन अल्टरनेटिव्ह. आता यामध्ये एक वाक्य असं आहे की ते चुकीचं यामध्ये, ते शोधायचं. आता वाक्य जर 4 वाचली तर कुणी सांगेल 2, 3, 4 या तिन्हींच्या मध्ये प्रश्नचिन्ह आलेलं आहे. सरकारी प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे बघा. वाक्य वाचल्यानंतर काहीच तिथं आता अभ्यास केलेला नाही, पण वाक्य वाचल्यावर लक्षात येतं प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 या 3 प्रश्नांमध्ये शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. याचा अर्थ ते प्रश्नार्थक वाक्य आहेत. आणि एकच वाक्य आहे, व्हॉट हार्ड लव, हे एकच वाक्य आहे की जे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे. एक्सक्लेमेशन मार्क येत आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे, इथं क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे साहजिकच हे उत्तर सहजपणे मिळतं. म्हणजे असे प्रश्न जे आहेत की जे तुम्हाला सहज गुण मिळवून देतात. फक्त प्रश्न वाचायचा, काय वेळा समजेल न समजेल, पण प्रश्नपत्रिकेत इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, ते 25 प्रश्न वाचणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं आणि आद्य कर्तव्य आहे. थोडंसं पुढे जाऊया आपण. आता इथे पहा, कम्प्लीट द फ्लॉइंग सेंटेन्स, चूज वन अल्टरनेटिव्ह. आय हॅड ग्रेट फन व्हेन आय डॅश डॅश हिम. आता इथं पाहूया आपण. इथं आपल्याला जो ग्रामरवरती आधारित, जो व्हर्बवरती आधारित जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाची याला जवळजवळ 6 प्रश्न यावरती असतात. त्यामध्ये टेन्स आहेत, सेंटेन्स आहेत, वर्ड फॉर्मेशन आहे, सेंटेन्स फॉर्मेशन आहे, बस त्यामध्ये खूप मोठा विस्तार आहे. तर त्यामध्ये आपण बघूया, आय हॅड ग्रेट फन व्हेन. आता हॅड म्हणजे आपल्याला भूतकाळात दिसते, आपल्याला घटना दिसते, त्यामुळे इथं भूतकाळ संबंधित मीट, विल मीट, हॅव मीट, फक्त मीट हा भूतकाळ झालेला शब्द दिसतो. मीटचा भूतकाळी रूप आहे मेट, त्यामुळे मेट हा शब्द इथं बसतो. हे पण थोडंसं टेक्निकली आपल्याला सांगता येतं, पण अभ्यास इथं आवश्यक आहे. जरा पुढे जाऊया आपण. आता इथे पाहूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये ॲनिसेंट इंडियन, द सायन्स ऑफ सी बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. आता हे प्रश्न का निवडलेत? काही प्रश्न कठीण असतात, हे आपल्याला समजू दे. हा प्रश्न थोडासा काठिण्य पातळी दाखवणारा प्रश्न आहे. इथं मात्र आपल्याला थोडंसं शांत चित्तानं समजूत घेऊन प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. नोज, नो, न्यू, हॅड नोन. आता ॲनिसेंट इंडियन, प्राचीन भारतीयांना जहाज बांधणीचं शास्त्र अवगत होतं. आता ही भूतकाळात घटना, हॅड नोन हा पर्याय इथं बसतो. हा थोडं कठीण आहे, पण सरावानं आपल्याला जमू शकतं. एक काठीण्य दाखवणारा प्रश्न आपल्यासमोर आता इथं हा दाखवलेला आहे. पुढे बघूया आपण. निनाद फ्ल्यू हिज काइट अँड द काइट रोज हाय इन द स्काय. हाही थोडासा काठिण्य दर्शवणारा प्रश्न आहे, म्हणून आपल्याला माहिती असावी की काही प्रश्न काठिण्य पातळी दर्शवणारे असतात. त्यातले हे 2 प्रश्न आहेत. यामध्ये हा प्रश्न जो येतो तो सिम्पल पास्ट टेन्स, म्हणजे फक्त इथं राईटचा भूतकाळ इथं रोज झालेला आहे. सिम्पल पास्ट टेन्स हे त्याचं उत्तर येतं आपल्याला. थोडंसं पुढे जाऊया आपण. आता इथे मात्र सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, वर्ब जे आहे
म्हणजे वाक्याची रचना करताना कर्ता, कर्म, क्रियापद ह्या ज्या बाबी आहेत या बाबीशी संबंधित हा प्रश्न आहे. विच इज द करेक्ट सेंटेन्स, which is the correct sentence structure for the above sentence? Choose the correct alternative. लीलावती loved maths. आता लीलावती करता subject, loved verb आणि maths object. subject verb object म्हणजे 3 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर आहे. आता इथं प्रेपोजिशन म्हणजे काही जे लँग्वेज स्टडीमध्ये आहे त्या लँग्वेज स्टडीमध्ये प्रेपोजिशनला महत्त्व जास्त आहे. त्यावरती जवळजवळ 6 प्रश्न असतात. फक्त प्रेपोजिशन नाही तर लँग्वेज स्टडीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आली, डिग्री आली, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट आलं. ह्या सगळ्या बाबीचा विचार केला तर यामध्ये एक प्रश्न कमीत कमी प्रेपोजिशनवरती आधारित असतो. हा प्रश्न तसं ॲक्च्युली पाहिलं तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवरती आलेला आहे. कारण इथं आपण पाहणार आहोत दिसतात प्रेपोजिशन, हे प्रेपोजिशन आहे, इथं प्रेपोजिशन आहे, हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि इथं मात्र डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट दर्शक शब्द आहे. डॉन किक्सॉट सेड दॅट ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. दॅट हा दोन्ही वाक्यांना जोडणारा आणि इथं थोडक्यात डायरेक्ट वाक्याचं इनडायरेक्ट करण्यासाठी जो वापरतात तो दॅट इथं वापरता येतो आपल्याला. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, फाइंड द करेक्ट कंजक्शन. आता इथं या 2 वाक्यांना जोडणारे योग्य ते उभयान्वयी आपल्याला शोधायचं आहे. पाहूया. श्रेया लव्स टू गो ऑन रोलर कोस्टर यट ही हॅज फिअर अबाउट इट. आता यातलं कोणतं, टू आहे, गो आहे, यट आहे, कोणता शब्द या 2 वाक्यांना जोडलेला आहे तर इथं स्पष्टपणे दिसत आहे. पहिलं वाक्य संपलंय आणि या वाक्याला जोडून यट आलेलं आहे. यावरून सुद्धा तुम्ही सांगू शकता 2 वाक्यांना जोडतं ते कंजक्शन असतं आणि इथं यट हे कंजक्शन म्हणून काम करते. आता पुढे बघूया. आता हा ते प्रश्न वाचला तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं कारण आपण नेहमीच वर्गात आल्यावर म्हणतो सरांना मी आय कम इन सर, सर म्हणतो आणि तोच प्रश्न इथं आलेला आहे. स्टुडंट विचारतोय डॅश डॅश आय कम इन, टीचर सांगतात यस कम इन. आता इथं मी हा शब्द टाकला की विषय संपला. मी आय कम इन सर. नेक्स्ट थोडंसं ओके. Read the following note. Choose the correct alternative. Mother returned home along with grandfather. She found Prachi's note. आता क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये जे 4 प्रश्न आपले असतात त्या 4 प्रश्नामध्ये नोट म्हणून एक असतो, SMS असतो, नोटचा असतो. तर ही नोट प्राचीन आपल्या आईला लिहिलेली आहे. डिअर मदर, आय हॅव गॉन आउट टू बाय बुक्स. माय फ्रेंड विल स्टे विथ अस. प्लीज कुक सम डॅश डॅश फूड. आता प्रश्न अर्थ कळला तर सोडवणं खूप सोपं आहे. तरी पण फूड, या फूडला आता बघा, फूड म्हणजे जेवण आपलं बनवतो. सॉल्टी, खारट, रॉ, कच्चे, बॉईल, उकडलेलं, टेस्टी. ह्यावरून शब्दावरून आपल्याला उत्तर सांगता येतं की जेवण तिला बनवलं ते टेस्टी असायला, जेवण टेस्टी बनव. म्हणजे यामध्ये टेस्टी उत्तर योग्य तिथं लिहिता येईल आपल्याला. जवळजवळ 15 महिने सातत्याने या स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहात तर यासाठी आमच्या करवीर टीमच्या वतीनं आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो आणि आपला निरोप देतो. धन्यवाद.